एक लहान मुलगा म्हणतो, एकतर मी वयाच्या 35 वर्षाचा होईपर्यंत करोडपती बनेल, नाहीतर थेट उंच इमारतीवरून उडी मारून माझा जीव देईल. हो मित्रांनो, मी वॉरन बफेट यांच्याबद्दलच बोलतोय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वॉरन बफेट, जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार यांची गोष्ट. या माणसाने $0 पासून सुरुवात करून केवळ 32व्या वर्षी $1 मिलियन कमवले आणि पुढे त्याच 1 मिलियनचं रूपांतर $168 बिलियन मध्ये केलं. त्यांनी हे सगळं कसं केलं? त्यांची रणनीती काय होती? ते कोणते निर्णय होते जे सामान्य माणसाला दिसत नाही पण वॉरन बफेट यांना स्पष्ट दिसले? चला तर मग या अफाट यशाचं गूढ उलगडायला सुरुवात करूया. 1930 साल अमेरिका एका प्रचंड आर्थिक मंदीतून जात होती. अशा कठीण काळात 30 ऑगस्ट 1930 रोजी अमेरिकेच्या ओमाहा शहरामध्ये वॉरन बफेट यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हावर्ड बफेट हे स्टॉक ब्रोकर होते आणि त्याचबरोबर एक राजकारणी सुद्धा होते. तर त्यांची आई एक साधी शांत गृहिणी होती. ज्या घरात ते जन्माला आले तिथे सुरुवातीपासूनच प्रचंड संघर्ष होता. वॉरन अजून 1 वर्षाची झाले नव्हते तेव्हाच त्यांच्या कुटुंबाने त्यांचा सगळा बँक बॅलन्स गमावला. कारण ज्या बँकेत त्यांचे पैसे होते ती बँक दिवाळखोरीत निघाली होती. लहान वयातच वॉरनने पाहिलं की कित्येक वेळा त्यांची आई फक्त एकच टाइम जेवण करायची, कारण आपल्या पतीला म्हणजे वॉरनच्या वडिलांना दिवसभराच्या कष्टानंतर पोटभर जेवण करता यावं म्हणून. घरात पैशांची कमतरता, सततचा संघर्ष, या सगळ्याचा लहान वॉरनच्या मनावर खोल परिणाम झाला. आणि तेव्हाच अत्यंत लहान वयात वॉरन बफेट यांनी शपथ घेतली, मी वयाच्या 35व्या वर्षी मिलेनियर म्हणजे कोट्याधीश बनणार, नाहीतर या शहरातील सर्वात उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करणार. ही केवळ एका मुलाने हट्टामध्ये केलेली घोषणा नव्हती, तर एक असा निश्चय होता ज्याने पुढे संपूर्ण जग बदलून टाकलं. लहानपणापासूनच वॉरन यांची गणित, आकडे आणि त्यामधील पॅटर्न्स यांच्याशी एक खास मैत्री होती. उदाहरण द्यायचं झालं तर वॉरन आपल्या घरासमोरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीचा नंबर लक्षपूर्वक पाहायचे. रात्री एका छोट्या कागदावर ते सगळे नंबर लिहून काढायचे आणि मग अभ्यास करायचे की कोणती गाडी सर्वात जास्त वेळा आपल्या घरासमोरून गेली. एके दिवशी त्यांनी पाहिलं की एक माणूस त्यांच्या घरासमोरच्या मशीन मधून कोल्ड्रिंक घेत होता आणि त्या मशीन जवळ कोल्ड्रिंकच्या झाकणांचा एक ढीग पडलेला होता. उत्सुकतेपोटी वॉरनने ती सगळी झाकणे उचलून आपल्या घरी आणली. असे आठवडाभर तो करत होता. त्याला जाणून घ्यायचे होते की लोक सगळ्यात जास्त कोणते कोल्ड्रिंक पितात. आठवड्यानंतर त्यांनी एक निष्कर्ष काढला की बहुतेक लोक कोका कोला जास्त पित होते. आणि मित्रांनो, अनेक वर्षांनी जेव्हा वॉरन बफेट एक मोठे गुंतवणूकदार झाले तेव्हा याच निरीक्षणाने त्यांना कोका कोला मध्ये गुंतवणूक करण्याची प्रेरणा दिली. जेव्हा वॉरन बफेट फक्त 10 वर्षांचे होते तेव्हा ते आपल्या आवडत्या ठिकाणी बेन्सन लायब्ररीत पुस्तकांच्या जगात रमलेले असायचे. अशाच एके दिवशी त्यांना एक पुस्तक हाती लागलं ज्याचे नाव होतं $1000 कमवण्याचे 1000 प्रकार. त्या पुस्तकात पैसे कमवण्याचे असंख्य मार्ग दिले होते, पण एक कल्पना वॉरनच्या मनाला विशेष भिडली आणि ती कल्पना होती वजन मोजण्याची मशीन लावून $1000 कमवू शकतो. त्या पुस्तकात सांगितलं होतं एखादं मशीन लावा, त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून दुसरं मशीन घ्या आणि नफ्याला खर्च न करता पुन्हा गुंतवत राहा. कंपाऊंडिंगचा पहिला धडा वॉरनने इथे शिकला होता. आणि मग काय, हा 7 वर्षांचा छोटा वॉरन लगेच हिशोब करायला लागला. एक मशीन कितीला पडेल, दुसरं मशीन घेण्यासाठी किती पैसे लागतील आणि जर संपूर्ण जगात माझ्या मशीन्स वापरल्या तर मी किती श्रीमंत होईल. या स्वप्नांच्या गणितात वॉरन रमून गेला. तेव्हा वॉरनने प्रत्यक्षातही अनेक वस्तू विकायला सुरुवात केली. कोका कोला विकलं, च्युइंग गम्स विकले, मासिकं विकली आणि अगदी पहाटे 4 वाजता उठून लोकांना वर्तमानपत्रे सुद्धा वाटली. त्यांना लहानपणापासूनच पैसे कमवण्याच्या खेळात मजा यायला लागली होती. बफेट म्हणतात की पैसे कमवण्यात स्वतंत्र होतं, आनंद होता आणि मी स्वतःचा बॉस बनू शकत होतो. वॉरन बफेट यांना लहानपणापासूनच कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ या संकल्पनेचं खूप आकर्षण होतं. लहानपणी त्यांनी एका राजाची गोष्ट ऐकली होती. एकदा एक साधा शांत स्वभावाचा पुजारी एका मोठ्या घमंडी राजाच्या दरबारात जातो. राजा पुजाऱ्याला विचारतो, माग, तुला काय हवंय, मी तुला काही देईल. पुजारी फार हुशार असतो. तो म्हणतो, राजा, मला फक्त तांदळाचे दाणे हवेत. बुद्धिबळाच्या खेळामध्ये
64 घरं असतात. त्यातील पहिल्या घरात 1 दाना ठेव, दुसऱ्या घरात त्याच्या दुप्पट म्हणजे 2 दाणे, मग 4, मग 8 आणि असंच 64व्या घरापर्यंत जेवढे दाणे होतील तेवढे मला दे. राजा हसतो आणि म्हणतो, किती मूर्ख आहेस तू, हिरे दागिने मागायचे सोडून तांदळाचे दाणे मागतोस. पण जेव्हा सैनिकांनी प्रत्यक्षात बुद्धिबळाच्या घरांमध्ये दुप्पट करून दाणे मोजायला सुरुवात केली तेव्हा काही घरानंतरच सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं. कारण 64व्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत एवढे तांदूळ झाले होते की त्यासाठी राजाला स्वतःचं संपूर्ण साम्राज्य विकावं लागलं. ही गोष्ट लहान वॉरनच्या मनात खोलवर रुजली. तेव्हा त्यांना कळलं, कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ ही जगातली सगळ्यात ताकदवान गोष्ट आहे. थोडा वेळ लागतो, पण एकदा ती गती मिळाली की ती आपल्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकते. ह्याच विचाराला बफेटने आपलं आयुष्य समर्पित केलं. हळूहळू पण सातत्याने आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करत करत ते $0 पासून $168 बिलियन पर्यंत पोहोचले. वडिलांच्या इच्छेनुसार जेव्हा वॉरन बफेट यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी अर्ज केला तेव्हा त्यासाठी शिकागोमध्ये त्यांची मुलाखत होती. आणि त्या 10 मिनिटांच्या मुलाखतीनंतर मुलाखत घेणाऱ्याने वॉरन यांना सरळ शब्दात सांगितलं, तुला हार्वर्ड मध्ये प्रवेश मिळू शकत नाही. बफेट गोंधळले, निराश झाले. आता मी वडिलांना काय सांगणार. पण आयुष्य असंच असतं, जेव्हा एक दार बंद होतं तेव्हा दुसरी दारं उघडतात. वॉरन यांनी एक पुस्तक वाचलं होतं, द इंटेलिजंट इन्व्हेस्टर अँड सिक्युरिटी अनालिसिस, ज्याचे लेखक होते बेंजामिन ग्राहम. या पुस्तकाने वॉरन बफेट खूप प्रभावित झाले. आणि जेव्हा त्यांना कळलं की बेंजामिन ग्राहम कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकवतात तेव्हा त्यांनी लगेच त्यांना एक पत्र लिहिलं. त्यात बफेट यांनी लिहिलं, आदरणीय प्रोफेसर, मला असं वाटत होतं की तुम्ही या जगात नाहीये, पण मला असं कळलं की तुम्ही कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत आहात. म्हणून मला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायची खूप इच्छा आहे. आणि सुदैवाने कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना प्रवेश दिला. बफेट आजही सांगतात, ते माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते, कारण मी माझे आदर्श बेंजामिन ग्राहम यांकडून इन्व्हेस्टिंगचं खरं तत्वज्ञान शिकलो. बेंजामिन ग्राहम यांनी वॉरनला गुंतवणुकीबाबत 2 सोपे पण जबरदस्त नियम सांगितले. पहिला नियम, नेव्हर लूज मनी, कधीही आपले पैसे गमवायचे नाही. दुसरा नियम, नेव्हर फॉरगेट रूल नंबर 1, पहिला नियम कधीही विसरायचा नाही. वॉरन बफेट यांनी बेंजामिन ग्राहम कडून एक अतिशय महत्वाची संकल्पना शिकली होती, ती म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. याचा अर्थ असा, एखादी कंपनी तिच्या खऱ्या मूल्याच्या आधारावर खरेदी केली पाहिजे, तिच्या सध्याच्या बाजारभावाच्या आधारावर नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला माहिती आहे का, एखादं पेन खरं तर ₹10 किमतीचं आहे, पण जर मार्केट तुम्हाला तोच पेन ₹20 विकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो खरेदी करू नये. त्याऐवजी थोडा वेळ थांबलं पाहिजे आणि ज्या दिवशी मार्केट तुम्हाला तोच पेन ₹5 देईल तेव्हा तो लगेच खरेदी करा. आणि नंतर जेव्हा मार्केट परत तोच पेन ₹10 विकू लागेल तेव्हा तो पेन विकून नफा मिळवा. हीच फिलॉसॉफी वापरून वॉरन बफेट यांनी मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आणि प्रचंड नफा कमावला. 1956 साली वॉरन बफेट यांनी फक्त 25व्या वर्षी स्वतःची एक पार्टनरशिप फर्म सुरू केली, ज्यात त्यांच्यासोबत 7 पार्टनर्स होते, ज्यापैकी बहुतेक पार्टनर्स त्यांच्याच कुटुंबातील होते. केवळ 6 वर्षात म्हणजे 1962 पर्यंत त्यांनी आपल्या $1,05,000 चे रूपांतर $7 मिलियन मध्ये केलं होतं. यातले $1 मिलियन वॉरन बफेट यांचे होते. आणि अशा प्रकारे केवळ 32व्या वर्षीच ते मिलियनेअर झाले होते. आणि सुदैवाने त्यांनी बालपणी केलेल्या त्या वचनानुसार त्यांच्यावर उंच इमारतीवरून उडी मारण्याची वेळ आली नाही. काही वर्षांनी मार्केटमध्ये असं वातावरण तयार झालं जिथे स्वस्त शेअर्स मिळणं अगदीच कठीण झालं होतं. किमती वाढतच चालल्या होत्या. तेव्हा त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, आपली पार्टनरशिप फर्म बंद करण्याचा, आणि पुढच्या प्रवासासाठी नव्या वाटा शोधायला सुरुवात केली. वॉरन बफेट आज जिथे स्टेजवर बोलताना लोक त्यांना टाळ्या वाजवतात, तेच वॉरन बफेट एकेकाळी स्टेजवर जाण्यासाठी प्रचंड घाबरायचे. ते स्वतः म्हणतात, त्यावेळी मला जर कोणी स्टेजवर बोलवलं असतं तर मी कदाचित उलटी केली असती. एवढी तीव्र भीती होती त्यांच्यामध्ये. एके दिवशी त्यांनी वर्तमानपत्रात डेल कार्नेगी यांच्या पब्लिक स्पीकिंग कोर्सची एक जाहिरात पाहिली आणि त्यांनी तो कोर्स करण्याचं ठरवलं. तो कोर्स म्हणजे त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. ते म्हणतात, या कोर्समुळे माझ्यात एवढा आत्मविश्वास निर्माण झाला की मी माझी गर्लफ्रेंड सुजानला प्रपोज केलं आणि ती हो म्हणाली.
त्या कोर्समुळे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्याला सुद्धा एक नवीन दिशा मिळाली. यानंतर वॉरन बफेट यांच्या आयुष्यात एका महत्त्वाच्या व्यक्तीची एंट्री झाली. ते होते त्यांचे क्लोज पार्टनर चार्ली मंगर. चार्ली मंगर यांना भेटण्यापूर्वी वॉरन बफेट यांची इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी अशी होती, अशी कंपनी खरेदी करा जी सध्या वाईट व्यवस्थापनामुळे स्वस्त मिळते पण ज्याची खरी किंमत जास्त आहे, आणि नंतर नफा मिळवल्यावर विकून टाका. थोडक्यात स्वस्त खरेदी करा, महाग विक्री करा. पण चार्ली मंगर यांना भेटल्यानंतर वॉरन बफेट यांची स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदलली. अशा दर्जेदार कंपन्या खरेदी करा ज्या दीर्घकाळ टिकतील, ज्या स्वतःची किंमत वाढवतील आणि ज्यांना पुन्हा विकण्याची गरजच भासणार नाही. याच नवीन तत्वज्ञानामुळे वॉरन बफेट यांनी कोका कोला, अमेरिकन एक्सप्रेस आणि जिलेट यासारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घेतले आणि प्रचंड नफा कमावला. त्या काळी वॉरन बफेट यांनी एका कंपनीचे बरेचसे शेअर्स विकत घेतले होते. ती कंपनी होती बर्कशायर हॅथवे, एक जुनी टेक्सटाईल कंपनी. जेव्हा वॉरन बफेट यांच्याकडे बर्कशायर हॅथवेचे पुरेसे शेअर्स जमा झाले तेव्हा त्या कंपनीवर त्यांचा पूर्ण कंट्रोल आला आणि वॉरन बफेट बर्कशायर हॅथवेचे चेअरमॅन झाले. बफेट यांनी कंपनीची निरुपयोगी मालमत्ता विकायला सुरुवात केली आणि अखेर टेक्सटाईलचा बिझनेस पूर्णपणे बंद केला. त्याऐवजी त्यांनी बर्कशायर हॅथवेला एक इन्व्हेस्टमेंट फर्म बनवले आणि तिथून त्यांनी अफाट पैसे कमवले. आजही वॉरन बफेट यांचा सर्वाधिक पैसा बर्कशायर हॅथवेच्या शेअर्स मध्ये गुंतलेला आहे. मित्रांनो, वॉरन बफेट यांनी फक्त एक साधी कल्पना घेतली, कंपाऊंडिंग, आणि त्या कल्पनेला आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रामाणिकपणे फॉलो केलं. आणि आज 2025 साली वॉरन बफेट यांची नेटवर्थ सुमारे $168 बिलियन आहे. आणि हे तेच लहान मूल आहे ज्याच्या आईला कधी कधी पैशाअभावी एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नव्हते. आजही वॉरन बफेट अतिशय साधं जीवन जगतात. ते एका मध्यमवर्गीय घरात राहतात, साधं अन्न खातात आणि साधीच कार वापरतात. बर्कशायर हॅथवे मध्ये सुरुवातीला फक्त 25 कर्मचारी होते. आज बर्कशायर एक मोठं साम्राज्य बनलं असलं तरी ते सुरुवातीचे 25 कर्मचारी आजही वॉरन बफेट सोबत काम करत आहे. वॉरन बफेट म्हणतात, मी प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक शेअर होल्डरला माझा पार्टनर मानतो. ते नेहमी म्हणतात, मी खूप आनंदी आहे कारण मी माझ्या आयुष्यात असा खेळ खेळतोय ज्याच्यावर माझं प्रेम आहे. माझं प्रेम पैशांवर नाही, माझं प्रेम गुंतवणुकीच्या खेळावर आहे. मित्रांनो, मी आशा करतो की ह्या गोष्टी तुमच्या बिझनेस किंवा करिअर मध्ये नक्कीच उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.